काय साहेब, हे अशा प्रकारचे मी वारंवार हे बोलतो की सर्व जे असं भगवा चोला घालून आम्ही स्वामी आहे, आम्ही महाराज आहे, हे अशा प्रकारचे वक्तव्य करणे म्हणजे खूप निंदनीय आहे. आणि पहिले सुद्धा त्यांनी खूप अशा प्रकारचे वक्तव्य केलेले आहे जे त्यांना शोभत नाही. तरी सुद्धा एका माणूस जे आपल्या समाजासाठी लढत आहे, म्हणजे आपल्या जीवाची पर्वा न करता ते किती मोठा एक आंदोलन देशासमोर त्यांनी ठेवलेला आहे की आपल्या समाजासाठी त्यांना काही पद पाहिजे का नाही पाहिजे, काही मंत्रीपद पाहिजे का नाही पाहिजे, त्यांना मोटर बंगला गाडी पाहिजे का नाही पाहिजे. इतका सामान्य असा एका छोट्याशा गावामध्ये राहणारा माणूस फक्त या कारणाने हे आंदोलन उभा केला की तुम्हाला समाजाला न्याय मिळाला पाहिजे. आणि त्याला तुम्ही म्हणता की तो राक्षस आहे. मी तर त्यांना हे महाराजांना हे म्हणणार आहे की आता हे जे तुम्ही सोडलेले आहे, महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये मला संधी मिळाली तर मराठा समाजासाठी मी राक्षसाचा वेश घालून कशा सरकारवर तुटून पडणार आहे, भारतीय जनता पार्टीवर तुटून पडणार आहे. म्हणजे एक खूप दुर्दैवी गोष्ट मला असं वाटतं की ज्या प्रकारे त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे आणि त्याची निंदाच करायला पाहिजे. मग त्यांचा दोष काय आहे, त्यांनी हे सांगायला पाहिजे. हे काय आहे की जे मुद्दा आला हिंदुत्व तोडने के लिए निकला, कसला हिंदुत्व? तुम्ही त्यांना न्याय देत नाही आहे, न्याय देणार नाही तुम्ही त्यांना. तो आंदोलन पूर्ण समाज त्याचं आंदोलन करत आहे आणि तुम्ही म्हणतो की नाही तो हिंदुत्व तोडणारा राक्षस आहे. म्हणजे तुम्ही कोण आहे? कमीत कमी तुम्ही त्यांची मदत नाही करू शकता तर त्यांच्या विरोधात का बोलता? तुमची हिंमत अशी कशी झालेली आहे? आम्हाला माहित आहे हे हिंमत कुठून मिळत आहे त्यांना. ते डायरेक्टली त्यांना भारतीय जनता पार्टी आहे आपल्या पाठीमागे, आपण काहीही बोललो तरी चालेल, आपल्याला कोणी हात लावणार नाही, आपल्याला कोणी काही करू शकत नाही. म्हणून अशा प्रकारचे हे लोक वारंवार अशा प्रकारचे. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी हल्ला बोल भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.